नमस्कार. माझे नाव स्मिता श्याम तोरसकर. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे रसग्रहण सादर करत आहे. मनस्पर्शी चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. कवितेचे नाव आहे मला काही बोलायचे आहे. कविवर्यांचे नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. मला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. मला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही. माझ्या अंतरात गंधकल्प कुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंधकल्प कुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. नक्षत्राच्या गावातले मला गवसले गुज. नक्षत्राच्या गावातले मला गवसले गुज. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. मेघ जांभळा ऐकला राहे नभाच्या कडेला. मेघ जांभळा ऐकला राहे नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. दूर बंदरात एक गलबत रुपेरी. दूर बंदरात एक गलबत रुपेरी. त्याचा कोश किनाऱ्याला कधी लागणार नाही. त्याचा कोश किनाऱ्याला कधी लागणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. या कवितेशी माझ्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे ही कविता मला खूप आवडते. सर्वप्रथम कविता जेव्हा वाचली तेव्हा ती मला फार छान वाटली. मनात घर करून राहिली आणि तिचे रसग्रहण लिहिण्याचा मोह मला आवरला नाही. कवितेच्या ओळी पाहूया आता आपण. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही. मला काही बोलायचे आहे पण ते मी बोलणार नाही. देवळाच्या दारात तू येतोस. तुला काय हवे ते मागतोस. तुझी भक्ती खरी आहे की खोटी आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे दारात येऊन भक्ती दाखवण्याचा काही उपयोग नाही. ती तुझी भक्ती आहे हे मी मानणार नाही आणि न्यायही देणार नाही. या ओळींमध्ये राग खूप व्यक्त केला असे वाटते. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी दयाची कधी फुलणार नाही. माझ्या अंतरंगात कल्पनेतल्या फुलांचा गंध दाटलेला आहे. म्हणजेच वास करून राहिला आहे. कवींचे अंतरंग सुवासाने भरून गेले आहे. पण कवी म्हणतात की त्या कल्पनेच्या फुलांची पाकळी कधी फुलणार नाही. म्हणजे कवी स्वतःच कल्पनेतल्या कळांना फुलणे नाकारत आहेत. यावरून असे वाटते की देवाचाही काही नाईलाज आहे का. नक्षत्राच्या गावातले मला गवसले गुज. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. गुज म्हणजे गुपित. कोणाचं तरी कवींना कळले. काहीही ध्यानीमनी नसताना, शोध सुरू नसताना अचानक विलक्षण गोष्ट समोर आली. नक्षत्राच्या गावातले म्हणजेच नक्षत्रांच्या तोलाचे गुपित त्यांना सापडलं. म्हणजेच गवसले.
हे गुपित गुपितच राहणार आहे. ते कोणालाच कळणार नाही. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. म्हणजेच अक्षरांची साथ त्याला मिळणार नाही. मेघ जांभळा एकला राहे, मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. हे जे रहस्य आहे ते मेघाचे आहे. ते कुणाला तरी एका आकाशाचा कोपरा जो आहे त्यात एकटाच राहत आहे. जणू जांभळ्या रंगात आपले गुपित लपवून बसला आहे. पण त्याचे हे गुपित त्याच्याच डोळ्यातून कवींना कळले आहे. हे गुपित म्हणजेच जांभळा मेघ. त्याच्या डोळ्यातून कवींना त्याच्याबद्दल असलेली भक्तिरूप प्रीती समजली आहे. कवींच्या प्रेमिकेला माहीतच होते की कवींकडून प्रेम मिळणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाय हे रहस्य कोणाला कळले तर त्यांना धक्का बसेल. प्रेम आंधळे असते, ते आपोआप होते. त्यासाठी विचार करावा लागत नाही. आजवर सगळी काळजी घेऊनही हे प्रेम अव्यक्त राहिले आहे. पण ज्याला कळायचे त्याला कळले आहे. दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी, त्याचा कोश किनाऱ्यास कधी लागणार नाही. प्रेमभावनेने कवींचे अंतरंग फुलून गेले आहे. पण काही क्षणांसाठी लगेचच कवींना कळले आहे की दूरवरच्या बंदरात म्हणजेच किनाऱ्यावर उभे असलेले जहाज जरी रुपेरी दिसत असले तरी त्याच्याकडे बघून आपल्याला वाटते की ते या किनाऱ्यावर येईल, पण ते कधीच या किनाऱ्यावर येणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी, त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. तुझ्या एकाच कृपा कटाक्षाने माझ्या मनात वणवा पेटला आहे. तो भक्तिरूप प्रेम कटाक्ष आहे, पण त्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही. त्यात कवी जळत आहेत. पण बघा, सगळे माहीत असूनही कवी निखाऱ्याची धग प्रेमिकेला लागू नये, तसेच ती त्यात जळू नये. निखाऱ्याची धग म्हणजे ज्वाला, तिच्यापर्यंत पोचू नये म्हणून निर्धार करतात. रसग्रहण या कवितेत प्रेम केल्यानंतर काय काय अनुभव येतात हे सांगितले आहे. कविता सोपी आहे, सहज अर्थ कळतो आणि सगळे प्रेमभाव डोळ्यासमोर येतात. कवितेला चाल आहे, त्यामुळे ऐकायला फार छान वाटतं. प्रेमाचं महत्त्व आणि त्याचा मनावर काय काय परिणाम होतो हे सांगितले आहे. मनात खूप गोष्टी असतात, पण त्या सांगता येत नाहीत. तसेच प्रत्येकाचे गुपित असते, ते कोणीही सांगत नाही. या कवितेत प्रेम भक्ती यांचे छान वर्णन केले आहे. तोलणार, कल्पकुसुमांचा, नक्षत्रांच्या, गवसले, मेघजांभळा, बंदर, गलबत, निखारा, कृपा कटाक्ष, वणवा असे अनेक शब्द या कवितेत वापरले आहेत. प्रेमातील अर्थवता, भावपूर्णता, उत्कटता दाखवली आहे. त्यामुळे वाचणाऱ्याच्या मनावर याचा खूप खोल परिणाम होतो. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी
नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक आहेत. कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कसा वाटला ते कळवा. मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि मुख्य म्हणजे तुमच्या कमेंट्स द्या. धन्यवाद.